Welcome to all students. So last lecture we have seen the pressure relief valve and pressure regulator. Pressure regulator म्हणजे काय की it is a pressure reducing valve. So आजपासून या लेक्चरमध्ये आपण दुसरा टाइप बघत आहोत कंट्रोल वाल्वचा, तो आहे डायरेक्शन कंट्रोल वाल्व. सो व्हॉट इज द फंक्शन, काय आहे तो? इट इज बेसिकली यूज टू चेंज द डायरेक्शन कोणाची ऑफ कॉम्प्रेस्ड एअर. तर कॉम्प्रेस एअरची डायरेक्शन चेंज करण्यासाठी आपण डायरेक्शन कंट्रोल वाल्वचा यूज करणार आहोत. शॉर्ट फॉर्म आहे DC वाल्व. ओके, DC म्हणजे डायरेक्ट करंट नव्हे, DC मीन्स डायरेक्शन कंट्रोल वाल्व. ओके, सो व्हॉट इज द फंक्शन, काय काय फंक्शन परफॉर्म करणार आहे तो, की बेसिकली तो काय आहे, वॉल्व आहे म्हणजे तो ऑन अँड ऑफ, म्हणजे इट इज बेसिकली काय करेल, इट विल स्टार्ट अँड स्टॉप द फ्लो ऑफ एअर. जसं आपलं इलेक्ट्रिकल स्विच असतं, ऑन केलं की फ्लो स्टार्ट होतो, ऑफ केलं की फ्लो बंद होतो, त्याच प्रकारचं वॉल्वचं मेन फंक्शन काय आहे, स्टार्ट अँड स्टॉप द फ्लो ऑफ एअर, कॉम्प्रेस्ड एअर आपण तसं म्हणूया. देन टू चेंज द डायरेक्शन ऑफ मोमेंट ऑफ द ॲक्च्युएटर. ॲक्च्युएटरच्या साह्यानं आपण त्याची डायरेक्शन काय करत आहोत, कंट्रोल करत आहोत, चेंज करत आहोत. तर बेसिकली ही डायग्राम बघूयात. तर बघा डायग्राम 1 मध्ये P म्हणजे काय, इन, R म्हणजे काय, आउट. इथून कॉम्प्रेस्ड एअर हा आहे माझा DC वॉल्व जो आपल्या स्क्वेअरमध्ये दिसतोय. हे आहे ॲक्च्युएटर, हा आहे पिस्टन. डाऊनवर्ड अपवर्ड डायरेक्शनमध्येचं मुवमेंट होणार आहे. तर DC वॉल्वमधून आपण काय केलं आहे, P थ्रू कॉम्प्रेस्ड एअर ही आतमध्ये पाठवली आहे. बघा 1, कॉम्प्रेस्ड एअर इथे आल्यामुळे पिस्टन कसा होणार आहे, अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होईल. अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह झाल्यामुळे इथे जी पण एअर आहे ती आउट होणार आहे थ्रू द DC वॉल्व. तर बघा फ्लो कसा आहे, असा एअर आली, पिस्टन वर मूव्ह होणार, वर मूव्ह झाल्यामुळे इथली जी एअर आहे ती आउटवर्डकडे फ्लो होईल. तर याच्यामध्ये आपण काय केलं आहे, वी हॅव चेंज द डायरेक्शन ऑफ मुवमेंट ऑफ द ॲक्च्युएटर. ॲक्च्युएटरची आपण डायरेक्शन काय केली आहे, मूव्ह केली आहे. दुसऱ्या फिगरमध्ये जर आपण बघितलं, आता काय केलं आहे, रिव्हर्स केलं आहे. इथून इन केलं आहे पण सप्लाय कुठे केला आहे, 2 कडे. तर बघा इथून इन होणार, इथे गेला, इथे कॉम्प्रेस्ड एअर इथे येणार, बरोबर आहे. त्याच्यामुळे पिस्टन आता काय होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये म्हणजे खाली मूव्ह होणार आहे. खाली मूव्ह होताना इथे जी एअर आहे कॉम्प्रेस एअर ती कुठे जाणार आहे, 1 थ्रू आउटवर्डकडे जाणार आहे. तर हा DC वॉल्व बघा सरळ म्हणजे नॉर्मल वर्किंग. इथे असणार P, इथे R, इथे 1, इथे 2. ओके, इथे जर बघितलं DC वॉल्वमध्ये काय होतं, इथे 2, 1, R आणि P इथे क्रॉस कनेक्शन केलेलं आहे आपण, म्हणजे P पासून 2 कडे, तिथून पिस्टन खाली गेला 1 पासून R कडे. तर दिस इज द DC वॉल्व यूज टू चेंज द डायरेक्शन ऑफ द ॲक्च्युएटर. थर्ड आहे टू स्टॉप द ॲक्च्युएटर ॲट एनी डिझायर्ड पॉईंट. कोणत्या पण पॉईंटला, कोणत्या पण क्षणी आपल्याला जर ॲक्च्युएटर जर थांबवायचा असेल, तिचे मोशन थांबवायची असेल, तर आपण कंट्रोल वॉल्व यूज करू शकतो. कोणते कंट्रोल वॉल्व, डायरेक्शन कंट्रोल वॉल्व. ओके, तर हे झालं बेसिक. याचं डिटेल स्टडी आपल्याला पुढे येणाऱ्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. ते सिम्बॉल, त्याचे टाईप्स, त्याचे क्लासिफिकेशन आपल्याला बघायचे आहेत. पुढचा जो टाईप होता कंट्रोल वॉल्वचा तो होता फ्लो कंट्रोल वॉल्व. तर फ्लो म्हणजे काय, इट बेसिकली रिप्रेझेंट्स द स्पीड, कोणत्या स्पीडने तो आतमध्ये येत आहे. तर कॉम्प्रेस्ड एअरचा जर फ्लो आपण कंट्रोल केला त्याने काय होणार आहे, की बेसिकली आपण ॲक्च्युएटरची स्पीड ही कंट्रोल करू. म्हणजे काय, की कंट्रोल वॉल्वच्या साह्यानं आपण कॉम्प्रेस्ड एअरचं स्पीड हे कंट्रोल करत आहोत. म्हणजे कॉम्प्रेस्ड एअरची क्वांटिटी किती आतमध्ये आली पाहिजे ते आपण चेक करतो आहोत, ते कंट्रोल करत आहोत, म्हणजे फ्लो. ते झाल्यामुळे ॲक्च्युएटरची जी स्पीड आहे अप अँड डाऊन किंवा अपवर्ड अँड डायरेक्शन, त्याची स्पीड आपण इनडायरेक्टली कंट्रोल करणार आहोत. तर फ्लो कंट्रोल वॉल्व कशासाठी यूज होतो, इट इज यूज टू व्हॅरी और कंट्रोल द स्पीड ऑफ द ॲक्च्युएटर.
कसं कंट्रोल करणार तो? बाय कंट्रोलिंग द फ्लो. फ्लो म्हणजे काय? क्वांटिटी ऑफ द कॉम्प्रेस्ड एअर. कळालं सर्वांना? तर बघा, व्हॉट इज द फंक्शन? द फंक्शन हेच आहे की टू कंट्रोल द स्पीड ऑफ ॲक्च्युएटर. ॲक्च्युएटरची स्पीड जर डिक्रीज करायची असेल तर फ्लो पण आपल्याला काय करावं लागेल? डिक्रीज करावं लागेल. अमाऊंटच कमी पाठवायची जेणेकरून पिस्टन स्लो होऊन जाईल. अमाऊंट जास्त आली तर पिस्टनची स्पीड ही ॲटोमॅटिकली वाढणार आहे. ओके, त्याच्यामध्ये पण 3 प्रकार आहेत फ्लो कंट्रोल वॉलमध्ये. फर्स्ट इज फिक्स्ड फ्लो कंट्रोल. पहिला कोणता आहे? फिक्स्ड फ्लो कंट्रोल. नाव ते फिक्स्ड. काय फिक्स्ड आपण ते पुढे बघू. व्हेरिएबल फ्लो कंट्रोल. आणि थर्ड आहे नॉन रिटर्न टाईप फ्लो कंट्रोल वॉल. ओके, तर पहिलं आहे फिक्स फ्लो कंट्रोल वॉल. याच्यामध्ये फिक्स हा कुठून आला आहे तर बघा की जो फ्लो पॅसेज आहे, जो मार्ग आहे फ्लो होण्याचा तो फिक्स आहे. बरोबर आहे. तो फिक्स असल्या कारणानं इथे आपण नाव घेतलं आहे फिक्स फ्लो कंट्रोल वॉल. तर बघा, व्हेन फ्लो कंट्रोल पॅसेज जो जर फिक्स असेल आणि तो जर ॲडजस्ट होत नसेल तर तशा कंट्रोल वॉलला आपण काय म्हणायचं? फिक्स फ्लो कंट्रोल वॉल. तर हा आहे सिम्बॉल, व्हेरी इम्पॉर्टंट. एक रेक्टँगल काढायचं. हा फ्लो दाखवतोय पी पासून आर कडे. हे असं आणि हे असं. हे झालं फिक्स. व्हेरिएबल जर असेल तर कसं येणार? हा असा ॲरो. तर हा झाला व्हेरिएबलसाठी. जसं आपलं रेजिस्टर होतं फिक्स, हा झाला फिक्स आणि हे झालं व्हेरिएबल. तर हे झालं फिक्ससाठी. आणि यालाच जर मी इथे ॲरो दाबला तर काय होणार? इट इज सिम्बॉल फॉर व्हेरिएबल फ्लो कंट्रोल. ओके, तर बघा, जो कंट्रोल पॅसेज आहे, जो मार्ग आहे, तोच जर फिक्स असेल त्याला म्हणायचं फिक्स कंट्रोल वॉल. ओके, तर बघा, तिचं जर आपण कन्स्ट्रक्शन डायग्राम जर बघितली त्याहून तुम्हाला कळेल की बघा, इथे आहे इनलेट, इथे आहे आउटलेट. बरोबर आहे. आणि हा आहे आपला पॅसेज. दिस इज आवर पॅसेज. बघा, आता हा पॅसेज आपण व्हॅरी करू शकतो का? नाही, तो फिक्स आहे. त्याच्यामुळे दिस टाईप ऑफ फ्लो कंट्रोल वॉल इज कॉल्ड ॲज फिक्स फ्लो कंट्रोल वॉल. इथे प्रेशर कमी होतं आहे मान्य आहे, पण त्याचा जो फ्लो आपण कंट्रोल करतोय तो कसा आहे? फिक्स आहे. त्याच्यामुळे दिस टाईप ऑफ कंट्रोल वॉल इज कॉल्ड ॲज फिक्स फ्लो कंट्रोल वॉल. आता व्हेरिएबल कसा असेल बघा. व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ व्हेरिएबल? सिम्पली वी हॅव टू पुट द ॲरो पी अँड आर. आता बघा, सेटअप सगळं सारखं आहे, फक्त इथे आपण काय दिलं आहे? स्क्रू दिलेला आहे, ॲडजस्टेबल स्क्रू. हा आहे त्याचा कंट्रोल पॅसेज म्हणजे मार्ग, ज्या मार्गातून कॉम्प्रेस एअर इन होत आहे आणि ज्या मार्गातून कॉम्प्रेस एअर आउट होत आहे. व्हेरी गुड. तर पुढे काय आहे की आपण जर हा नॉब जर पुढे ढकलला, तर पॅसेज काय होतोय? पॅसेजमध्ये अडथळा निर्माण होत आहे. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला जर फ्लो ऑफ एअर रिड्यूस करायचं असेल तर हा जो नॉब आहे तो नॉब फिरवून ही जी निडल आहे त्याला कुठे फॉरवर्ड करायचं आहे? कोणत्या डायरेक्शनमध्ये फॉरवर्ड करायचं आहे? समोरच्या, म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये त्याला मूव्ह करायचं आहे. हा नॉब जर समोर आला तर फ्लो काय होणार? कमी होणार. हा नॉब जर मागे गेला तर फ्लो ऑफ कॉम्प्रेस एअर काय होणार आहे? वाढणार आहे. तर बघा, ह्या डायरेक्शनमध्ये गेलं तर फ्लो कमी होणार, ह्या डायरेक्शनमध्ये गेलं तर फ्लो वाढेल. त्याच्यामध्ये आपण काय व्हॅरी करतोय? वी आर व्हॅरिंग द पॅसेज. जो फ्लो आहे पॅसेजचा तो आपण काय करत आहोत? व्हॅरी करत आहोत विथ द हेल्प ऑफ नीडल अँड ॲडजस्टेबल नॉब. तर बघा, व्हेन फ्लो पॅसेज इज ॲडजस्टेबल म्हणजे बघा आपण पॅसेज ॲडजस्ट करतोय नीडलच्या साह्यानं. व्हेन फ्लो पॅसेज इज ॲडजस्टेबल टू व्हॅरी the quantity of the air required to the system is called as variable flow control valve. Okay, simply we have put the needle and the adjustable knob in the passage. कुठं ठेवलं आपण? in the passage. पुढे आहे की नॉन रिटर्न टाईप फ्लो कंट्रोल वॉल. की नॉन रिटर्न टाईप म्हणजे काय? की याची डायरेक्शन फक्त कशी आहे? एकाच डायरेक्शनमधून तो फ्लो होत आहे, पुन्हा रिटर्न येणार नाही. सो नॉन रिटर्न म्हणजे रिव्हर्स ॲक्शन याच्यामध्ये होणार नाही. एअर हे रिव्हर्स डायरेक्शनमध्ये पुन्हा मागे येणार नाही आहे. ओके,
तर इथे आपण रिव्हर्स डायरेक्शनमध्ये एअर येऊ नये म्हणून इथे आपण यूज केला आहे चेक वॉल. ओके, तर दिस इज अ सिम्बॉल ऑफ नॉन रिटर्न टाईप. बघा सेम इथे यूज करायचे, फक्त खाली एक सर्कल काढून पुढे फक्त आपण काय द्यायचं, एक डायरेक्शन दाखवतोय. तर डायरेक्शन कसं आहे, युनी डायरेक्शन. ओके, युनी डायरेक्शनल. तर बघा इथे when check wall is placed along the flow control element to allow flow air only in the one direction is called as non-return type of flow control wall. ओके, डायरेक्शन सेम आहे व्हेरिएबल सारखीच, फक्त रिव्हर्समधून तो इथे येऊ नये म्हणून इथे आपण काय केलं आहे, चेक वॉल हा बसवलेला आहे. म्हणजे अशा मार्गानं आपला एअर हा वापस येणार नाहीये. तर बघा, चेक वॉल इज नथिंग बट अ सिम्पली अ बॉल विथ अ स्प्रिंग टाईप ॲडजस्टमेंट. ओके, आणि याच्यामध्ये सिम्पली इनलेट हा मध्ये इनलेट थ्रू एअर येईल. इथे आपण निडल आणि स्क्रूच्या साह्याने एरिया पण व्हॅरी करत आहोत. इथून तो फ्लो हा आउटलेटकडे बाहेर पडेल, बरोबर. आणि हे चेक वॉल काय करत आहेत की रिव्हर्स फ्लोला अलाउ करणार नाही. सो बघा, द फ्लो ऑफ एअर इन द रिव्हर्स डायरेक्शन इज नॉट परमिटेड. आणि हे कोण करणार आहे, इट विल बी डन विथ द हेल्प ऑफ चेक वॉल. ओके, तर रिव्हर्स डायरेक्शनमध्ये एअरला परमिट न करायचं काम हे कोण करत आहे, चेक वॉल हे